कोणतं ते एक ऑडिशन आहे जे तुझ्या कायम लक्षात राहतं? कोणतं ऑडिशन होतं? मग ते चांगलंही फार असेल किंवा ते फार वाईटही घडलं असेल, तर ते कोणतं आहे जे कायम लक्षात ठेवतेस तू ऑडिशन? मला असं वाटतं दिल दोस्ती दुनियादारीसाठी विनोद दादांनी जे ऑडिशन्स घेतले होते ना, ते असे टिपिकल नव्हते की जस्ट स्क्रिप्ट पाठ करा आणि बोला. तर ते इम्प्रोवाइज केले, म्हणजे सीन दिले होते आणि मग ते दोघांमध्ये परफॉर्म करून घेतले. आणि अगेन तेच मी म्हटलं तसं की पर्सनॅलिटी काय आहे तिची, ती की तुला काय काय आवडतंय, काय वाचलंयस, तुझे काय विचार आहेत, मग ते पुस्तक का आवडलं, कुठला लेखक आवडतो, कुठला सिनेमा आवडतो, हे बोलणं. तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं. किंवा फ्रेशर्सच्या वेळेला पण आमचे जे ऑडिशन्स घेतले होते संजय दादांनी, ते पण आणि आशिष दादाने ती सिरियल लिहिली होती, तर तेव्हा पण आम्हाला त्या कॅरेक्टरचा ग्राफ सांगितल्यानंतर मग ते आमचे एकमेकांबरोबर काय काय म्हणतात इक्वेशन्स असतील किंवा मग आम्हाला लिहून आणायला सांगितलं होते की स्वतःला त्या कॅरेक्टरबद्दल काय वाटतंय. तर हे खूप मला असं वाटतं ही प्रोसेस मला खूप आवडते. तर ते खूप इंटरेस्टिंग की त्या प्रोसेस मला खूप इंटरेस्टिंग वाटतं.